स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कर्मचारी मित्रांनो, आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्या जाणीव जागृतीसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। जे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री, जे लाडके मुख्यमंत्री म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवतो आहे। कारण आपल्याला माहित आहे की हे जे लोक आहेत हे लालची लोक आहेत, परंतु कर्मचारी हे लालची नाही आहेत। परंतु कर्मचाऱ्याच्या वेतनावरती यांचं कायम बोट असतं, परंतु यांचे स्वतः घेत असलेलं मानधन आणि स्वतः घेत असलेला पगार आणि स्वतः करत असलेले भ्रष्टाचार याच्यावर मात्र हे स्वाभिमान कधीच जगत नाहीत। परंतु कर्मचाऱ्याच्या पगारावरती हे कसे बोलतात या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि अजित पवार यांनी काय बोललेले आहे या संदर्भात मी तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देतो आहे। कारण हे जाणीव करणं गरजेचं आहे। तर 19 लाख जे आपले कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्याच्या वेतनावरती कायम यांचं बोट आहे, यांचं वेतन हे जास्त आहे। त्यामुळे आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत। परंतु आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील हे अपडेट आपल्या चॅनलला मिळत राहतील। बघा अजित पवार काय बोलले, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचाऱ्याच्या पगारात खाजगी कंपनीचे 3-3 कर्मचारी काम करू शकतात। अजित पवार उपमुख्यमंत्री। बघा या स्टेटमेंटवरनं आपल्याला काय वाटतंय, म्हणजे आपला जो पगार आहे किंवा कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे, या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती 3-3 कर्मचारी हे काम करू शकतात। यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हा कर्मचाऱ्याचा विचार का केला नाही, आताच कर्मचाऱ्याचा का विचार केला जातो? बरोबर आहे। या भाऊने जेव्हा ज्या वेळेला स्वतः 72,000 करोडचा घोटाळा केला, आता क्लीन चिट भेटलेली आहे, या तेव्हा यांना या दिसलेलं नाही। आणि स्वतः जर कर्मचाऱ्याचा विचार जर करत असतील तर स्वतःचं वेतन यांनी घ्यायला पाहिजे नाही। कारण जेवढे काही 288 आमदार आहेत, 288 आमदाराचा जर खर्च आपण महाराष्ट्रामधला विचार करतो म्हटलं तर एका आमदाराला वेतन आणि भत्ते मिळून महिन्याला 2.5 लाख रुपये मिळतात। किती रुपये? 2.5 लाख रुपये मिळतात। 288 इंटू म्हणजे 288 गुणेला 2.5 लाख जर आपण करतो म्हटलं तर 7,20,00,000 म्हणजे 7 कोटीच्या वर खर्च येत असतं, 7 कोटीच्या वर खर्च येत असते। आणि माजी जर आमदार पकडले, संपूर्ण माजी आमदार ते 775 आमदार माजी आमदार यांचा सुद्धा वेतनाचा खर्च जर पकडतो म्हटलं तर 5 कोटी हा यांच्या वेतनाचा खर्च आहे। म्हणजे जे काही आजी आमदार आहेत ते 288 आणि माजी आमदार 775 यांचाच खर्च 12 ते 15 करोड रुपये खर्च येत असतात। ज्या आमदाराचं जे निवृत्त होऊन गेलेत आमदार किंवा 5 वर्ष काम करून गेलेत त्यांचा 1 रुपयाचा फायदा नाही, ना देशाच्या कल्याणासाठी आहे ना राज्याच्या कल्याणासाठी आहे, तरी पण आणि यांना या मानधनाची गरज सुद्धा नाहीये। कारण त्यांचा कोणता नातेवाईक किंवा कोणताच त्यांचा मुलगा हा पैशाविना भिकारी राहू शकत नाही। कारण ऑलरेडी यांचीच प्रॉपर्टी या सर्व गोष्टी हे मिळवलेली असतात, यांना मानधनाची गरज नाही। आजपर्यंत 288 आमदारापैकी किंवा जुने जे आमदार आहेत माजी आमदार 775 आमदारापैकी एकही आमदार समोर येऊन बोलला नाही की मी माझ्या पगारातला किंवा मी माझं मानधन मला गरज नसताना मला काही गरज नाही या पैशाची किंवा मी मानधन घेणार नाही, या मानधनाच्या खर्चामध्ये मी कुठेतरी काहीतरी खर्च करतो आहे किंवा कल्याणासाठी खर्च करतो आहे। ज्यांना स्वतःचं लालच असताना कर्मचाऱ्याच्या वेतनावर बोलण्याचा काही अधिकार नाही। कारण हे फक्त बोलतात आणि मंत्रालयापासून तर गल्ली म्हणजे या मुंबईपासून तर गल्लीपर्यंत काम करणारी जी काही यंत्रणा आहे कर्मचाऱ्याच्या या जोरावर हे काम करत असतात। हे सुद्धा यांना बोलताना विचार करायला पाहिजे। कारण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की सत्तेचा जर माज आला तर माणूस कोणत्या थळाला जातो हे सुद्धा या ठिकाणी समजत आहे आपल्याला। 18 लाख ते 19 लाख जे कर्मचारी आहे या सर्व कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की हे शब्द यांच्या तोंडून जेव्हा निघत आहे तेव्हा येणारे जी काही निवडणूक असणार आहे 2 महिन्यानंतरची, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या फॅमिली मधले 4 व्यक्ती जे असणार आहेत किंवा 5 व्यक्ती जे असणार आहेत मतदान योग्य जे मतदान करणारे आहे यांना स्वतःला सांगायचं आहे। कारण यांच्यावर आपलं फॅमिली किंवा यांचं कुटुंब जगणार नाहीये, आपलं कुटुंब जगणार नाहीये। तर आपल्याला त्यानुसार विचार करूनच आपल्याला वोट फॉर ओपीएस असो किंवा इतर ज्या गोष्टी असो यांचे बोलणे जे आहेत ह्या सर्व बघून आपल्याला समजतं की समोरचं येणारं जे काही काळ असेल आणि यांची जर सरकार असेल तर हे संपूर्ण खाजगी लोकांच्या तोंडामध्ये भरणार आहेत हे या ठिकाणी दिसून येत आहे। कारण परमनंट भरती किंवा जे काही नोकरीवाले येणार आहेत किंवा जे विद्यार्थी आपले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, कर्मचाऱ्यांचे विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांच्या पोटावर मात्र हे लाथ मारणार आहेत हे या ठिकाणी आपण दिसून येत आहे। म्हणजे येणारी जी पिढी आहे यांच्या पिढ्या जर आपण विचार करतो म्हटलं तर 5-5, 10-10 पिढ्या बसून खाऊ शकतात हे आपल्याला माहित आहे।
आणि मात्र हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कायमस्वरूपी बोट दाखवत असतात आणि बोलतात कसे की एका कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये खासगी कंपनीचे 3-3 कर्मचारी काम करू शकतात। म्हणजे जे नियमित कर्मचारी आहेत ते काम करत नाहीत का? तुमच्या मंत्रालयामध्ये असणारे क्लर्क, तुमच्या मंत्रालयामध्ये असणारे एएसओ, तुमच्या मंत्रालयामध्ये असलेले सचिव हे का विना वेतनवाले खाजगी कंपनीचे आहेत का? याचा सुद्धा विचार बोलताना या पवारांनी करायला पाहिजे होतं, परंतु तोंडात आल्यानंतर काही बोलून द्यायचं हे मात्र चुकीचं आहे। याचा निषेध सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे आणि याचा विरोध सुद्धा केला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ आणि हे स्टेटमेंट जे आहे अजित पवार यांची काय वाटतंय याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि येणाऱ्या जे काही काळ असणार आहे हा या येणाऱ्या काळामध्ये यांना दाखवून द्या की 19 लाख कर्मचारी काय कायापालट करू शकतात हे मात्र नक्की आहे। आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, त्यांना शेअर करा। ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट सुद्धा त्यांना समजली पाहिजे आणि आता तरी जागे व्हा कर्मचाऱ्यांनो, आता तरी उठा आणि पेटा, याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। नाहीतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ह्या सर्व खाजगी काम करत राहतील आणि आपला वाटोळं होणार आहे हे यातून आपल्याला दिसत आहे। यासाठी आताच जागृत होणं गरजेचं आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही इतर ज्या काही माहिती असतील त्या माहिती करता टेलिग्रामला लिंक दिली आहे त्या टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा। धन्यवाद।